नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच एमपीएससीने आरटीओएमएची 461 पदांची जाहीर केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आता हा जो अटेम्प्ट आहे हा 5 वर्षानंतर भेटणार आपल्याला आणि पुढचे 5-6 वर्ष असेल गॅरंटी नाहीये. त्यामुळे ह्या पोस्ट ह्यावेळेस जी असणार आहे ह्यावेळेस आपल्याला पोस्ट काढायचीच आहे. मित्रांनो 5-5, 6-6 वर्षानंतर जाहिरात होती. 2019 मध्ये होती, 1999 मध्ये होती, 2003, 2005, नंतर 2011, 13, 17 आणि 2026. तर एवढ्या 5-5, 6-6 वर्षांनंतर जाहिरात येते. तर ह्यावेळी ज्याही विद्यार्थ्यांना आरटीओ व्हायचं आहे त्यांना पुन्हा संधी मिळेल सांगता येत नाही. 5-6 वर्षांनंतर येईल पुन्हा. परंतु 5-6 वर्षांनंतर आपली काय सिच्युएशन असेल, आपण कुठे असणार, प्रायव्हेट मध्ये जॉब असणार, काय असणार सांगू शकत नाही. त्यामुळे हा जो अटेम्प्ट आहे हाच आपल्याला लास्ट अटेम्प्ट, गोल्डन अटेम्प्ट म्हणून आपल्याला द्यायचा आहे. तर यावेळी रिस्कला बिलकुल स्कोप नाहीये. ही जाहिरात रेग्युलर एमपीएससी सारखी नाहीये की ह्या वर्षात पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असं करणार. यावेळेस काही स्कोप नाही आपल्याला. मित्रांनो आजचा व्हिडिओ हा त्यासाठीच आहे. तुम्हाला जर का ही संधी पहिल्याच प्रयत्नामध्ये जर का क्लिअर करायची आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला योग्य मार्गदर्शन, मेंटरशिप, प्रॉपर गायडन्स, प्रॉपर टीचिंग, प्रॉपर स्टडी मटेरियल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच गोष्टी घेऊन येतो आहे. मी जे काही स्वतः 2 वेळा आरटीची परीक्षा पास केली आहे त्यावेळेस काय स्ट्रॅटेजी वापरल्या होत्या, नंतर मागच्या 17 मध्ये आणि 2020 मध्ये आपण जे 500 पेक्षा जास्त आरटीओ अधिकारी घडवले आहेत ते कशा प्रकारे घडवले होते, त्यांनी काय काय गोष्टी केल्या होत्या, त्यांना आम्ही काय काय गोष्टी दिल्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या बॅच मध्ये काय काय आम्ही देणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांनी बघा ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे, बॅच घ्यायची आहे, कुठेतरी त्यांना आवश्यक आहे गायडन्सचं. मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुमचे डाऊट क्लिअर करतो. इग्नाइट अकॅडमी जी काही ह्या वर्षी येणार 460 अधिकारी घडवणार आहे, 460 पेक्षा 461 अधिकारी घडवणार आहे, ते कशा प्रकारे घडवले जातील, त्यांना काय काय भेटणार आहे, त्यांच्याकडनं कशी तयारी करून घेतली जाणार आहे ती ह्या व्हिडिओमध्ये असणार मित्रांनो. तर हा व्हिडिओची लेंथ थोडीशी जास्त होऊ शकते, परंतु हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. हाच व्हिडिओ तुमचं डिसिजन ठरवणार आहे की तुम्हाला आता बॅच कुठे जॉईन करायची आहे, पूर्व परीक्षा कशी क्लिअर करायची आहे, मुख्य परीक्षा कशी क्लिअर करायची आहे आणि आरटीओची वर्दी घ्यायची आहे, तुमची स्वतःचं आयुष्य कसं बदलायचं आहे, तुमच्या येणाऱ्या पिढीचं आयुष्य कसं बदलायचं आहे. कारण की एक सरकारी नोकरी मिळणं म्हणजे येणारी पिढी, पुढच्या येणाऱ्या 4-5 पिढ्यांचा उद्धार करणं आहे, लक्षात घ्या. तर ह्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे फक्त हा एक बॅच जॉईन करण्याचा निर्णय नाहीये, तुमच्या येणाऱ्या पूर्ण पिढ्या बदलण्याचा निर्णय असणार आहे. तर मी जर का तुम्हाला बॅच बद्दल माहिती पाहिजे त्यात थोडीशी माहिती माझ्याबद्दल सांगणं आवश्यक आहे. कारण की माझ्याबद्दल तुम्ही का ऐकावं, तुम्ही आरटीओची बॅच का जॉईन करावी, कारण की कसा विश्वास ठेवा तुमच्यावर की तुमच्या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असतील. मित्रांनो मी माझा अनुभव स्वतः सांगतो. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे. आई वडील शेतकरी होते. ऑलमोस्ट स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्याकडे सगळे जे विद्यार्थी आहेत, मोस्ट ऑफ द विद्यार्थी हे खेड्यागावातून किंवा ग्रामीण भागातलेच आहेत. तर मी सुद्धा त्याच परिवारामधून आणि त्याच भागातून आलेलो आहे. तर मी समजू शकतो तुमच्या काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला काय गोष्टी लागतात, तुम्ही कुठे कमी पडता, तुम्हाला कुठे सपोर्टची आवश्यकता आहे, त्या सगळ्या मी देणार. मी सुरुवात ITI पासून केलेली आहे. नंतर मी पॉलिटेक्निक केलं, खामगाव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला. नंतर 1 वर्ष जॉब केला. नंतर 3 वर्ष मी गुलाबराव देवकर कॉलेज जळगाव ह्या ठिकाणी इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर एमटेक केलं मी VNIT मध्ये. पुन्हा मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस तयारी केली आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मी 2 वेळा इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे अटेम्प्ट इंटरव्ह्यू दिलेले आहेत. पुन्हा बाकी पण ONGC मध्ये सिलेक्शन आहे. आरटीओच्या 2 वेळा परीक्षा काढलेल्या आहेत. तर क्लास 1 ते क्लास 3 ह्या सगळ्या परीक्षा मला क्लिअर करण्याचा अनुभव आहे. क्लास 1 मध्ये गेट सारख्या एक्झाम, IAS सारख्या एक्झाम मध्ये काय एक्झाम पॅटर्न राहतो, ही क्लास 3 ची एक्झाम आपली आरटीओची, ह्या ठिकाणी काय अप्रोच राहतो परीक्षेचा, ह्या दोन्ही परीक्षांमध्ये खूप मोठा फरक असतो. IAS सारख्या एक्झाम मध्ये, गेट सारख्या एक्झाम मध्ये खूप कन्सेप्च्युअल आणि अनालिटिकल बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. ह्या ठिकाणी अप्रोच एमपीएससीचा वेगळा असतो. तर तयारी करतानाही तुम्हाला तो अप्रोच ठेवणं खूप आवश्यक आहे. नाहीतर आपल्याकडे गेट, IAS, मेड इझी असतील किंवा नॅशनल लेवलचे भरपूर सारे इन्स्टिट्यूट आहेत की त्या ठिकाणी होऊ शकतात. परंतु मी अशाही काही संख्या बघितल्या मुलांची ज्यांची गेटच्या रँक खूप चांगल्या होत्या, ते विद्यार्थीही आरटीओची परीक्षा पास करू शकले नाही. आणि त्याला रिझन एकच, अप्रोच त्यांचा बरोबर नव्हता. भले तुमचे टेक्निकल कन्सेप्ट किती असू द्या, इथे खूप जास्त टेक्निकल कन्सेप्टची आवश्यकता नाहीये. तुम्हाला ह्या ठिकाणी अप्रोच महत्वाचा आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला मेहनत महत्वाची आहे. जर का तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री जर पास करू शकता तर ही परीक्षा तुम्ही क्लिअर करू शकता. परंतु तुम्हाला राईट स्ट्रॅटर्जी, राईट मेंटरशिप, राईट स्टडी मटेरियल असणं तुमच्याकडे खूप आवश्यक आहे. तर मी तुम्हाला ते सांगतोय की मी ह्या परीक्षा पास केलेल्या असल्यामुळे मला त्या परीक्षेबद्दल सगळी माहिती आहे.
आणि तुम्हाला त्याच गोष्टी देणार की ज्या आवश्यक आहेत. इरेलेव्हंट गोष्टी तुमच्या समोर मी मांडणार नाहीये, खूप फापट पसार तुमच्याकडे देणार नाहीये. प्रॉपर मोजक्याच गोष्टी तुमच्याकडे देणार, कारण की आपल्याकडे खूप वेळ, वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष नाहीये आपल्याला. आपल्याला ही परीक्षा येणार 3-4 महिन्यामध्ये प्रिलिम आणि तिथून 4-5 महिन्यामध्ये मुख्य, आणि लगेच आपल्याला वर्दी मिळवायची आहे. ठीक आहे. हा फोटो मुद्दाम ठेवलाय की ह्या फोटोमध्ये आहे बुलेट, आणि ही बुलेट तुम्हाला मिळवायची आहे ह्या वर्षी. जर का तुम्ही सिलेक्शनचं स्वप्न बघता आहे, तर मी म्हणतो फक्त सिलेक्शन स्वप्न नाही, तुम्ही बुलेटचं स्वप्न बघावं, रँक 1चं स्वप्न बघावं. मी सांगतो जो विद्यार्थी डिप्लोमा पास होऊ शकतो, डिग्री पास होऊ शकतो, तो बुलेट घेऊ शकतो. याचा अर्थ तुम्ही रँक 1 काढू शकता मित्रांनो. जर का रँक 1 साठी प्रयत्न केला तर तुम्ही कट ऑफच्या वर 100% येणार. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला रँक 1 काढायची आहे हे तुम्ही कमेंट मध्ये टाईप करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप महत्वाचं आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललोय, तुम्ही कमिटमेंट देणं खूप आवश्यक आहे, आणि ते पब्लिक प्लॅटफॉर्मवरती दिली तर तुम्हाला तेवढंच प्रेशर, तेवढीच मेहनत घ्यायसाठी पण तुम्हाला उत्साह राहील की मी यार ह्या मित्राला, आईला, वडिलांना मी युट्यूब कमेंट मध्ये टाकलेलं आहे की मी माझं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ती जी कमेंट असणार आहे ती झोपू देणार नाही, तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्याकडनं ती मेहनत करून घेईल. त्यामुळे सगळ्यांनी कमिटमेंट द्या की मी ह्यावेळी पोस्ट काढणार आहे. तुम्ही टाईप करा याच्यामध्ये कमेंटमध्ये माझ्या, आणि तो कमेंटचा स्क्रीनशॉट काढून ठेवा की ते अवेलेबल असणारच कमेंट त्या, आणि नंतर बघू आपण त्या कमेंटचं काय होते. तर मागच्या वर्षी असंच केलं आहे का विद्यार्थ्यांनी मला तो स्क्रीनशॉट आणून दाखवला होता की सर मी तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट टाकली होती आणि बघा माझं सिलेक्शन झालेलं आहे. तर हे आहेत काही 2020 चे फोटोज सिलेक्शनचे, मोटिवेशनसाठीच आहे. हे विद्यार्थी करू शकतो, तुम्ही पण करू शकता. ठीक आहे. एक सिक्रेट आहे आरंभ 3.0 बॅचचं, ते सगळ्यात लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या बॅच मध्ये काय काय असणार आहे त्याबद्दल मी थोडासा डिटेल व्हिडिओ घेतो, त्याबद्दल तुम्हाला सांगतो. बॅच स्टार्ट तुमची 29 जूनला सुरू होणार आहे. इंग्लिश मीडियमची बॅच, मराठी मीडियमची बॅच, ऑफलाईन संभाजीनगर, नाशिक, पुणे सगळ्या ठिकाणच्या बॅचेस ह्या 29 ला सुरू होतात. 29 तारखेला डेट लक्षात घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. आता ह्या बॅच मध्ये काय काय असणार आहे हे बघा. फॅकल्टीमध्ये अभिजित राठोड सर, जे काही तुमचे एमपीएससी मध्ये काही तुमचे विद्यार्थी असतील ओळखीतले किंवा कोणी असेल, किंवा त्यांचे तुम्ही स्वतः डेमो लेक्चर बघू शकता की एमपीएससी मध्ये सरांनी किती चांगलं काम केलेलं आहे आणि किती चांगल्या प्रकारे देतात. ही आहे प्रिलिमची फॅकल्टी तुमची. दीप्ती नायर मॅडम आहेत, परशुराम सर आहेत, मकरंद सर आहेत, नंतर प्रतीक सर आहेत, फूड सेफ्टी ऑफिसर सध्या. बापू गायकवाड सरांचे तुम्ही व्हिडिओ बघितलेच असणार. किरण पाटील सर आहेत, नितीन सर आहेत, नंतर राजेश सर आहेत, अमोल सर आहेत तुम्हाला करंट अफेअर घेण्यासाठी. ही आहे तुमची प्रिलिमची जीएसची टीम. लक्षात घ्या मित्रांनो, ह्यावेळी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बदललेला आहे. मागच्या वेळी 20 मार्क टेक्निकलचे, 30 मार्क रिझनिंगचे, 50 मार्क जीएसचे होते. ह्यावेळी आता 80 मार्क जीएस जीकेचे आणि 20 मार्क मॅथ आणि रिझनिंग. त्यामुळे जीएसचं वेटेज वाढलेलं आहे ह्यावेळेस. त्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती फोकस करणं आवश्यक आहे, त्याला त्यातले एक्सपर्ट असणं खूप आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये आपण एमपीएससी मध्ये नंबर 1 वरती काम करतो. तुम्ही इग्नाइट अकॅडमी एमपीएससी सरळ सेवा सर्च करा युट्यूबला. 13 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर आपले इग्नाइट साठी आहेत एमपीएससी मध्ये काम करताना. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की एमपीएससी मध्ये आतापर्यंत आपलं काय काम झालेलं आहे, आणि टेक्निकल मध्ये तुम्हाला माहितीच आहे काय. तर पुन्हा आहेत मेन्स साठी, मी स्वतः तर तुम्हाला असणार मेंटरशिप साठी मी तुम्हाला इंटरव्ह्यू दिलं. योगेश सर आहेत, एमटेक एनआयटी त्रिची मधनं, यूपीएससीचे ईएससीचे 2 वेळा इंटरव्ह्यू दिलेले आहेत. नंतर एमईएसचे पण त्यांनी मेन्स दिलेले आहे, आणि इस्रो 13 वर्ष अनुभव आहे. 2017च्या बॅचला, 2020च्या बॅच मध्ये जे काही अधिकारी घडले आहेत त्यामध्ये प्रतीक सर, नंतर माने सर आणि तुषार सर यांचा खूप मोठा हात आहे. तुषार सरांचे 2017 आणि 2020 चे सिलेक्शन आहेत, गेट क्वालिफाईड आहेत. ईएससीचा इंटरव्ह्यू पण त्यांनी 16 दिलेला आहे. नंतर प्रतीक सरांनी पण सध्या आता वर्किंग आहे. 2017 मध्ये चांगली रँक पण सरांची सध्या आता एमव्हीए क्लास 1 आहे. 17च्या बॅचचे प्रमोशन 20 ला त्यांचं जॉईनिंग होतं, परंतु 5 वर्षामध्ये सध्या सर क्लास 1 पोस्ट वरती सध्या वर्क करतायत. सरांना खूप चांगला अनुभव आहे. नंतर ऍक्ट्स आणि इन्शुरन्सचा जो पार्ट आपला रोड सेफ्टी बद्दलचा तो सर घेतायत. तुषार सर सुद्धा घेतायत ऑटोमोबाईलचे विषय, आणि योगेश सर मेकॅनिकलचे विषय घेतायत. त्यामुळे मेन्स बद्दल तुम्हाला काही डाऊटच नाहीये. आणि मी स्वतः आहेच तुम्हाला सगळ्या गोष्टी काय करायचं आहे, काय नाही करायचं, अभ्यास नियोजन, मेंटरशिप वगैरे, हा जो सगळा आमचा अनुभव आहे आम्ही तुम्हाला सांगतो की हा एक समोरच्या एका स्लाइड मध्ये सांगतो. 2020 मध्ये, 2017 मध्ये पण आमचे प्रेडिक्शन एकदमच परफेक्ट होते. कोणते क्वेश्चन एक्झामला यावे ह्याबद्दलचे हे आमचे खूप चांगला अंदाज असतो. त्याच्याबद्दल सोबतच महाराष्ट्रातले सगळे आरटीओचे विद्यार्थी हे आमच्यासोबत कनेक्टेड आहेत, आमच्यासोबतच तयारी करतात मॅक्सिमम, आणि सिलेक्शन पण आमच्या सोबतच असते त्यांचं. हा आहे माझा 2020 चा व्हिडिओ. या 2020 च्या व्हिडिओमध्ये मी प्रिलिमचा कट ऑफ सांगितलं होता. हा प्रिलिमचा कट ऑफचा व्हिडिओ आहे आरटीओ मेपरीचा. तुम्ही बघू शकता. हा 20 मार्च 2020 चा ह्याच युट्यूब चॅनलवरती लिंक आहे, अजूनपर्यंत व्हिडिओ पण आहे. मी 35 ± 2 हा कट ऑफ सांगितला होता
कधी 20 मार्चला 15 मार्चला एक्झाम झाली होती आणि मी 4-5 दिवसामध्ये हा व्हिडिओ बनवून टाकला होता अनालिसिस करून की कट ऑफ काय लागणार आहे. हा 35 मार्च टाकला होता मी मेलसाठी आणि 25 मार्च सांगितला होता +or- 3 फिमेलसाठी. हा बघा हा एमपीएससीचा कट ऑफ आहे. 35 वरती मी +-2 सांगितलं होतं. हा 36 मार्कांवरती कट ऑफ होता. फिमेलसाठी 23.75 म्हणजे इथे 1 मार्काचा फरक पडला आणि इथे 1 मार्काचा फरक पडलेला आहे. ऑलमोस्ट कट ऑफचे प्रेडिक्शन एक्झॅक्ट आहेत आणि रिझन त्याला कारण की तेवढा आम्ही रिसर्च केलेला आहे अभ्यासामध्ये आरटीओ मध्ये तेवढा आम्ही जगलेलो आहे आणि त्याचा रिझल्ट आहे तो. म्हणजे फक्त कट ऑफच नाही, परीक्षेमध्ये काय काय येतात, कशा कशा येतात, महाराष्ट्रातले किती विद्यार्थी तयारी करतात, त्यांचे स्कोर काय येतात, तुम्ही टार्गेट काय ठेवायला हवं प्रिलिम मध्ये, मेन्स मध्ये काय टार्गेट ठेवायला हवं, किती क्वेश्चन अटेम्प्ट करायला हवे, किती स्किप करायला हवे, निगेटिव्ह मार्किंगसाठी रिस्क किती घ्यावी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅच मध्ये असणार आहेत. हा मेन्स बद्दलचा आहे व्हिडिओ. हा मेन्स मध्ये मी 240 मार्कांचा कट ऑफ सांगितला होता आणि 240 एक्झॅक्टली 240चा कट ऑफ लागला. एक्झॅक्टली 1 मार्क सुद्धा कमी असं नाहीये. त्यामुळे तुम्ही समजू शकता की आमचा ह्या परीक्षेमध्ये अनुभव किती आहे. तुम्हाला अनुभव असणं खूप महत्वाचं आहे. आम्ही ट्रायल एरर केलेले आधी. आम्ही भरपूर विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. भरपूर विद्यार्थी काय केल्यामुळे फेल झाले आहेत आणि काय नाही केलं त्याच्यामुळे त्यांचं फेल्युअर झालेलं आहे आणि काय केलं त्यामुळे सिलेक्शन झालं आणि काय नाही केलं त्याच्यामुळे सिलेक्शन झालं. लक्षात घ्या, मी दोन्ही गोष्टी बोलतोय. काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं, ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपल्याला अनलिमिटेड टाइम नाहीये. हे पण वाचू दे, ते पण वाचू दे, ते पण करू दे, ते पण करू दे. तुम्हाला ह्या येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये खूप डिस्टर्बन्स असणार आहे. कोणी हे वाच, ते वाच, ते वाच सांगणार आहेत. परंतु लक्षात घ्या, तुम्हाला बिलकुल काही ट्रायल करायचं नाही. आम्ही जे सांगतो, मी जे सांगतो तेवढ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्हाला रिझल्ट घ्यायचा आहे. ठीक आहे. पुन्हा हे जे सगळी टीचरची टीम सांगितले मी, ह्या सगळ्या टीचरच्या टीमचे आरटीओचे आपले डेमो लेक्चर्स ऑलरेडी आहेत युट्यूबवरती, ह्याच युट्यूबवरती अवेलेबल. तुम्ही सगळ्यांची टीचिंग स्टाईल बघा, ते कसे शिकवतात ते बघा, त्यांचं कंटेंट बघा कसं आहे, तुम्हाला कळते नाही कळते ते बघा आणि नंतर बॅच घेण्याचा डिसिजन घ्या. लक्षात घ्या, आम्ही कोणतेच प्रोडक्ट हा पॅकेजमध्ये विकत नाहीये. सगळी एक टीचर तुम्हाला युट्यूबवरती डेमो लेक्चर घेऊन येणार आहे आणि सगळ्यांची तुम्हाला क्वालिटी बघायची नंतर डिसिजन घ्यायचा आहे. सगळे ऑलरेडी अवेलेबल पण आहेत. शनिवारी पुन्हा आम्ही एक सेशन पण ठेवलाय, त्या दिवशी सगळे टीचर तुमच्या सोबत असतील. तुम्हाला सगळे प्रत्येक विषयामध्ये काय काय असणार ते सांगणार आहेत. प्लस आज मी संध्याकाळी तुम्हाला 6 वाजता स्पेशल काय काय करायचं आहे तुम्हाला आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आरटीओची पोस्ट मिळण्यासाठी, त्यासाठी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सेशन पण घेतोय. तो पण सध्या तुम्ही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तो नोटिफाय करून ठेवा तुम्ही लिंक वरती आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. हा पुन्हा डेमो लेक्चर मी सांगितलं तुम्हाला. शनिवारी सकाळी 10 वाजतापासून 5 वाजेपर्यंत 7 सब्जेक्ट आहेत. लगातार 7 सब्जेक्ट 60 तुम्हाला डेमो लेक्चर असणार आहे सोबतच एकाच लिंकमध्ये. त्यामुळे तुम्ही शनिवारचा सेशन सगळ्यांनी अटेम्प्ट करा, नंतर डिसिजन घ्या बॅच कशी जॉईन करायची, कुठे करायची, काय करायची आहे. लक्षात घ्या, हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे आणि इथून येणारा टाइम तुम्हाला मेहनतही करावं लागणार आहे. तर 7 तास शनिवारी तुम्हाला बसायचं आहे कंटिन्युअसली आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी आधी तयार करून ठेवा आणि 10 ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली हा सेशन करायचा आहे. तुम्हाला त्या सेशनमध्ये सगळ्या स्ट्रॅटेजी असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता बॅच मध्ये काय काय असणार त्याबद्दल बोलू आपण. बेसिक पासून तयारी आवश्यक आहे. मला माहिती आहे की आपण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत, 10वी नंतर डिप्लोमा केलाय, नंतर काही मुलांनी 12वी सायन्स होतं, मॅथ्स वगैरे विषय केले आहेत आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास केला. मागच्या 6-7 वर्षापासून आपला नॉन टेक्निकलच्या सब्जेक्ट पासून लिंक तुटलेली आहे. त्यामुळे स्टेट बोर्ड मधनं भरपूर प्रश्न येतात. मी तुम्हाला त्याचं प्रूफही देतो. स्टेट बोर्डची बॅच जी असणार आहे ती तुम्हाला त्यामध्ये फ्री आहे. तर काही रेकॉर्डेड सेशन आहे ते रेकॉर्ड सेशन देतो तुम्हाला, जेणेकरून तुम्ही ते आधीच सुरू करणार तयारीची आणि त्याच्या तिथून पुढे मग आम्ही काय करणार आपला अभ्यास सुरू करणार. स्टेट बोर्डच्या सेशनमध्ये एक 50 टेस्ट पण बनवले आम्ही, 100 टेस्ट. त्या 100 टेस्ट सुद्धा त्या बॅचमध्ये पूर्णच्या पूर्ण मोफत असणार आहेत आणि स्टेट बोर्डच्या पुस्तकातून डायरेक्ट प्रश्न येतात. त्यांना एक मुद्दा पकडून मी तुम्हाला एक क्वेश्चन घेतलाय मी प्रूफ याच्यामध्ये. हा बघा, हा एक क्वेश्चन आपला आरटीओएमच्या प्रिलिमचा 2020चा गट क मध्ये एमपीएससी राज्यसेवेमध्ये वगैरे असे प्रश्न येतात. बघा, रिकामी जागा हा महाराष्ट्रातील रामोशी उठावाचा नेता होता. ऑप्शन राजा प्रताप सिंह, फोंड सावंत, चित्तूर सिंग आणि दत्तात्रय पेटेकर. आता हा प्रश्न जर का तुम्हाला शिकवायचा आहे, काय करायचं आहे, तर तो प्रश्न कुठून घेतलेला आहे ते खूप महत्वाचं आहे. त्यासाठी रिसर्च खूप महत्वाचा आहे आणि आमची रिसर्च अँड डेव्हलपमेंटची टीम आहे ती स्वतः अशावर एमपीएससीच्या प्रश्नावरती रिसर्च करते. हे प्रश्न आले कुठून, म्हणजे जर का एक्झॅक्ट सोर्सेस जर तुमच्या समोर आम्ही जर अवेलेबल करून दिले एमपीएससीचे, तर मग तुमची प्रॉबिलिटी खूप जास्त वाढते प्रश्न बरोबर येण्याची. आणि आपल्याला खूप जास्त सोर्सेस वापरायचे नाहीये, तुम्हाला लिमिटेडच द्यायचं आहे. तर ज्या ठिकाणी एमपीएससी प्रश्न उचलते
तेच जर प्रश्न तेच जर कंटेंट तुम्हाला दिलं तर तुमचे मार्क होणे चांगले होऊ शकतात. आता हा प्रश्न बघा इथून आलाय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12th स्टँडर्डचं हिस्ट्रीचं बुक आहे आणि पेज नंबर 39 वरती हे बघा, चित्तूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केला. हे बघा उत्तर आहे चित्तूर सिंग. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ह्या सिक्रेट गोष्टी आहेत की त्या तुम्हाला एमपीएससी प्रिलिम असू द्या, मेन्स असू द्या, ह्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी आपल्याला, तुम्ही जर डिग्रीचा अभ्यासक्रम बघितला तर तो आपल्याला 4 वर्ष लागलेले आहेत आणि इथे 4 महिन्यामध्ये करायचा आहे. मग त्यातला मोजका कंटेंट कोणता करायचा आहे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हिस्ट्री हे खूप मोठं आहे, जिओग्राफी हे खूप मोठं आहे, पॉलिटी खूप मोठं आहे. युपीएससी पॉलिटीला लोक लक्षविकास वापरतात, 1200 पेजचं बुक आहे. राज्यसेवा एमपीसीला कोळंबे सरांचं पुस्तक आहे, 500-600 पेज ते वाचतात. आपल्याला तेवढा वेळ नाही, आपल्याला 100 ते 200 पानाच्याच नोट्स आवश्यक आहे, त्याच्यापेक्षा जास्त आपण नाही करू शकत, तेवढा वेळ नाही आपल्याला राज्यसेवा आणि कंबाईन द्यायचं नाहीये. प्लस लक्षात घ्या, पूर्व परीक्षा ही फक्त आपल्यासाठी क्वालिफाईंग आहे, त्याला आपल्याला खूप मोठा स्कोअर करायचा नाहीये. मग क्वालिफाय करण्यासाठी जेवढं कंटेंट लागणार आहे 40-50 मार्क घेण्यापुरतं आपल्याला तेवढंच करायचं आहे. 40 मार्क म्हणजे कट ऑफ बद्दल मी बोलतो, आपल्याला 40 प्लसचं टार्गेट ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला कसं करायचं आहे ते आम्ही बरोबर सांगतो, तेवढंच तुम्हाला कंटेंट करायचं आहे. खूप जास्त एमपीएससीच्या पोरांसारखी फाईट आपल्याला मारायची नाहीये प्रिलिमला, आपल्याला फक्त क्वालिफाय करण्यासाठी फाईट मारायची आहे. आणखी बॅचमध्ये तुमचे डाऊट क्लिअरिंग, मेंटरिंग ह्या सगळ्या गोष्टी असणारच आहेत. म्हणजे हे मुद्दाम योगेश सर आहेत, बापू सर आहेत, ह्या सगळ्या आम्ही हे जे ऑलरेडी केलेले आहेत, हे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितले 6 वर्ष आधीचे व्हिडिओज आम्ही टेक्निकल सर्व्हिस चॅनलवरती टाकलेले आहेत. आरटीओएमएच्या याच्याबद्दल सगळ्या स्ट्रॅटेजीबद्दल, म्हणजे आम्ही आत्ताचं काम नाही करत आहे, हे भरपूर वर्षापासून काम करतो आहे आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या. म्हणजे विनाकारण इथे ट्रायल एरर करत बसू नका. कुठेही पण जाऊन तुम्ही ऍटलीस्ट बघा की कोण टीचर आहेत, कोण मेंटर आहेत, कोण गाईड आहेत तिथे, कारण की आपल्याला ट्रायल एरर करायला स्कोप नाहीये, लक्षात घ्या. हा आहे तुमचा बॅच मधला जो पूर्ण सिलेबस असणार आहे, कम्प्लीट 100% सिलेबस. 100% सिलेबस त्याच्यामध्ये 2-3% मी एरर सांगेल की तुमचा 2-3%चा अभ्यासक्रम होणार नाही, कारण की त्याची आवश्यकता नाही आहे, किंवा तो सोय स्टडीमध्ये पण होऊ शकतो. तेवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी जाणार नाही, कारण की 2-3%च्या सिलेबससाठी तुम्हाला आणखीन 20-30% ओव्हरलोड मी करू शकत नाहीये आणि त्याची आवश्यकता नाही. आपल्याला काही इथे रिसर्च लेवलवरती काम करायचं नाहीये, आपल्याला फक्त इथे एक्झाम क्लिअर करायची आहे आणि तुमची पोस्ट ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असणार आहे. ह्या गोष्टी काही काम येणार नाहीये. प्रिलिम मधले सगळेचे सगळे हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, तुमचा इकॉनॉमी, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, हे सगळे विषय त्यासोबत तुम्हाला क्रॅश रिव्हिजन सेशन, पीवायक्यू अनालिसिस, सगळे मेन्सचा सुद्धा पूर्ण डिटेल अभ्यासक्रम तुमचा घेतला जाणार आहे. त्यातले ऑटोमोबाईलचे विषय आहेत, हे ऑटोमोबाईलचे विषय प्रतीक सर आणि तुषार सर घेतील. मेकॅनिकलचे विषय जे आहेत हे योगेश माने सर घेतील तुमच्या याच्यामध्ये. बॅच मध्ये तुम्हाला जे आहे सिक्रेट, टेस्ट सिरीज खूप महत्वाची ठरते आहे. तुम्हाला ऑफलाईनचे टेस्ट सिरीज सुद्धा फ्रीमध्ये असणार आहे, तुम्ही कुठेही असू द्या जिल्ह्यामध्ये. त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही टेस्ट सिरीज राबवण्याचा प्रयत्न करतो. जिल्ह्याच्या ठिकाणी तर कमीत कमी राबवूच, आम्ही तालुक्याच्या ठिकाणी पण ऑफलाईन टेस्ट सिरीज राबवण्याचा प्रयत्न करतो आणि मोस्ट प्रॉबिलिटी आहे एमपीएससी ऑफलाईनला स्विच होईल, कारण की तेवढं प्रेशर क्रिएट आम्ही पण करणार आहे, विद्यार्थी पण करणार आहेत. तर तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असणार, मोस्ट प्रॉब्लेम जिल्ह्यात तर असणारच आहे, आजूबाजू तालुके पण आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर ह्या बॅच सोबत तुम्हाला ऑफलाईन टेस्ट सिरीज पण असणार आहे, ऑनलाईन पण असणार आहे आणि एका सर्टन लेवल पर्यंत अभ्यास इनफ आहे. आपल्याला खूप थेरी घासत बसायची नाहीये. एक सर्टन लेवल वरती एक रिव्हिजन आणि एमसीक्यू सॉल्व्ह करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज ऑलमोस्ट 10,000 पेक्षा जास्त तुम्हाला क्वेश्चन्स आम्ही तुमच्याकडनं तयारी करून घेणार आहे. मेन्सला पण 20,000 पेक्षा असतं, प्रिलिमला पण तेवढं करून घेणार आहे. तर ह्या टेस्ट सिरीज ह्या महाराष्ट्रामध्ये कोणीच तुम्हाला देणार नाही एवढ्या मोठ्या टेस्ट, त्या आम्ही केलेल्या आहेत आणि त्या खूप मॅटर करणार तुमच्या सिलेक्शनसाठी. सिलेक्शन हे प्रॅक्टिस वरतीच होणार आहे. तुम्ही थेरी कितीही वाचली आणि पोहायला गेले नाही, तुम्ही पोहू शकत तिथे. तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला जोपर्यंत पाण्यात उतरणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः टेस्ट करणार नाही, तोपर्यंत होणार नाही गोष्टी. त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्या करून घेणार आहेत. प्लस तुम्हाला ह्या बॅच सोबत तुम्हाला नोट्सही भेटणार आहेत. मी सांगेल कुठेच मार्केटमधले तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, ह्याचं पुस्तक, सौदी घ्या, हे घ्या, ते घ्या, काही गरज नाही. लक्षात घ्या, आपल्याला तेवढा वेळ नाही, 3-4 महिने आपल्याला प्रिलिम करायचे आहे आणि मी जेवढं स्टडी मटेरियल देणार आहे, जेवढा पीडीएफ देणार आहे, जेवढा तुम्हाला नोट्स असणार आहेत तेवढ्याच वाचा, जेवढे लेक्चर असणार तेवढंच वाचा. त्याच्या व्यतिरिक्त काही करू नका. आपल्याला फक्त क्वालिफाय करायची परीक्षा. एमपीएससीला राज्यसेवा किंवा गट क च्या परीक्षा, गट ब च्या परीक्षेला पूर्व आणि मुख्यला पण काय त्यांना जीएसटी विषय आहेत, म्हणून त्यांना खूप डीप मध्ये करावं लागते. आपल्याला त्याची गरज नाही, फक्त क्वालिफाय करायचं आहे. तर एवढ्या इंग्लिश मिडियमच्या वेगळ्या नोट्स आहेत, मराठी मिडियमच्या वेगळ्या नोट्स आहेत बॅचनुसार. पुन्हा मेन्स साठी पण त्याच जेवढ्या आहेत नोट्स, तेवढ्या जेवढे एमसीक्यू तेवढेच. बाकी कुठेच कोणीच कोणते पुस्तक घेऊ नका, खर्च करू नका, विनाकारण तुमच्याकडनं होणार नाही.
आणि तुम्ही होते असेल तर विनाकारण फापट पसारा वाचत बसू नका. आम्ही एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, तो अनुभव तुम्ही वापरा. इथे आमचा डायरेक्टली पोस्ट मिळवा तुम्ही. हे आहे तुमच्यासाठी मित्रांनो सरप्राईज. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी 30% ऑफ आहे. कुपन कोड RTO 30 वापरा तुम्ही आणि 30% ऑफ घ्या. आता जाहिरात आली आहे, लवकरात लवकर ऍडमिशन मुलं घेणार आहेत. मग ती फीज वाढेल बॅचची. विनाकारण तुम्हाला हायेस्ट याच्यावरती घ्यावं लागेल. तुमचे काही प्रश्न असतील बॅच बद्दल असतील तर तुम्ही कमेंट करा. बाकी पण काही प्रश्न असतील तर कमेंट करा. त्या सगळ्या प्रश्नांवरती मी तुम्हाला पुन्हा व्हिडिओ घेऊन येणार आहे. येणारे सगळे मी 8-10 दिवस 15 दिवस जोपर्यंत तुम्हाला अडचणी येईल तोपर्यंत रोज मी लाईव्ह येणार आहे. तुमचे सगळे डाऊट क्लिअर करणार आहे मी याच्यामध्ये. मी बॅच बद्दल तुम्हाला सांगितलं मित्रांनो. तुम्ही सगळे आपले प्लॅटफॉर्म सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केलं असेल सगळ्यांना नोटिफिकेशन ऑनसाठी. तर मित्रांनो ह्यावेळी आपल्याला वर्दी मिळवायची आहे. आपल्या घरच्यांचं आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आपल्या फॅमिलीचा उद्धार करायचा, आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार करायचा आहे. त्यासाठी येणारे जे काही 3, 4, 6, 8, 10 महिने असतील पूर्व आणि मुख्य मिळून जीव तोडून मेहनत करायची आहे. तुम्ही आहे आता की तुमचं भविष्य कसं असणार आहे, तुमच्या फॅमिलीचं भविष्य कसं असणार तुमच्या हातामध्ये आता. सरकारने गव्हर्नमेंटने एमपीएससीने त्यांचं काम केलं, नोटिफिकेशन आलेलं, आता आहे तुमची पाळी. तुम्हाला आता कसं तुम्ही टॅकल करताय ह्या सगळ्या गोष्टींना हे तुमच्या हातामध्ये आहे. नंतर रडत बसू नका की सरकार जागा काढत नाही आहे, असं होत नाही, तसं होत नाही. आता जागा आलेल्या आहेत. आता तुमच्यामध्ये किती दम आहे हे तुम्ही दाखवा आणि येणारं जे वर्ष असणार आहे ते वर्दीमध्ये येईल अशी अपेक्षा ठेवा. तर मित्रांनो थँक्यू आणि ऑल दी बेस्ट.